सो आजच्यासाठी आपल्याला एक लिनियर रिग्रेशन नोटबुक क्रिएट करायची आहे अँड थ्रू दॅट आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे की लिनियर रिग्रेशन वर्क कसं करतं. सो फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल आपण एक नवीन नोटबुक क्रिएट करून घेऊया. ओके, तर मग फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट स्टेप इज आपल्याला जितक्या इम्पॉर्टंट लायब्ररीज आहे त्यांना इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. मग इम्पॉर्टंट लायब्ररीज आपल्याला जसं की सायकिटलन, पांडास, नंपाय, तर मग त्या आपण लायब्ररीज इम्पोर्ट करून घेऊया. मग इम्पोर्ट pandas as pd, import numpy as np, import matplotlib dot pyplot as plt, import seaborn as sns. सो सीबॉर्न पण एक व्हिज्युअलायझेशन लायब्ररी आहे, ती आपण या लेक्चरमध्ये यूज करणार आहे. आपण आधी पण यूज केलेली होती जेव्हा आपण मॅटप्लॉटलिब बघत होतो तेव्हा. तर मग अजून फ्रॉम sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन इम्पोर्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट, ही आपल्या डेटा स्प्लिटिंगसाठी. मग त्यानंतर फ्रॉम sklearn डॉट प्री प्रोसेसिंग इम्पोर्ट लेबल एन्कोडर. मग लेबल एन्कोडर कशासाठी वापरतो आहे आपण, कारण की जो आपला डेटा सेट आहे आजचा, तर मग त्यामध्ये असे काही लेबल्स आहेत की जे अशा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे. बट आपण ज्या टाईमला एक मशीन लर्निंग मॉडेल ट्रेन करतो, मग दॅट टाईमला आपलं काय असतं की जो डेटा लागतो आपल्याला तो न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये लागतो फक्त. दॅट्स वाय आपण लेबल एन्कोडर यूज करतो आहे. आपण बघूया की आपण तो डेटा कोणत्या फॉर्मॅटमधून कुठल्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो आहे. मग आफ्टर दॅट आपल्याला लिनियर रिग्रेशन लागणार आहे. फ्रॉम sklearn डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन फ्रॉम sklearn डॉट मॅट्रिक्स इम्पोर्ट mean squared error R2 score and mean absolute error. तर मग यांना सगळ्यांना आपण इम्पोर्ट करून घेऊया. sklearn so it will take some time to import. ओके, आपले जितके सगळे पॅकेजेस होते ते सक्सेसफुली इम्पोर्ट झाले. देन नेक्स्ट पार्ट इज की आपल्याला आपला जो डेटा सेट आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. मग तो डेटा सेट आपण कसा इम्पोर्ट करूया, जस्ट गो हेअर अपलोड युअर डेटा सेट. तो मग मी डेटा सेट तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करून देईन अँड तो डेटा सेट आपल्या रिपॉझिटरीमध्ये सुद्धा अवेलेबल असेल. सो स्टुडंट परफॉर्मन्स डेटा सेट डॉट CSV हा आपला डेटा सेट आहे जो आपण यूज करतो आहे फॉर टुडेज मॉडेल ट्रेनिंग. मग त्यानंतर आपल्याला हा डेटा सेट मिळाला. मग त्यानंतर आपल्याला हा आपल्या डेटा फ्रेममध्ये लोड करून घ्यायचा आहे. मग तो आपण कसं करतो, थ्रू पांडास. df इज इक्वल टू pd डॉट रीड अंडरस्कोर CSV. मग आपल्या डेटा सेटचं नाव आहे स्टुडंट अंडरस्कोर परफॉर्मन्स अंडरस्कोर डेटासेट डॉट CSV अँड जस्ट हिट एंटर. तुमचा जो डेटा सेट आहे तो इम्पोर्ट होऊन जाईल. मग त्यानंतर आपण चेक करायचं की df डॉट हेड व्हॅल्यूज अँड df डॉट टेल व्हॅल्यूज. df डॉट हेड, मग df डॉट हेडमध्ये आपल्याला आपला डेटा इनिशियलपासून बघायला मिळतो की तो कशा फॉर्मॅटमध्ये आहे आणि कोणता कोणता डेटा आपल्या डेटा सेटमध्ये अवेलेबल आहे. तर मग इथं तुम्ही बघू शकता
की आपल्या डेटा सेटमध्ये काय काय अवेलेबल आहे. स्टुडंट आय डी, जेंडर, स्टडी हवर्स पर वीक, अटेंडन्स रेट, पास्ट एक्झाम स्कोर्स, पॅरेंटल एज्युकेशन, इंटरनेट ॲक्सेस ॲट होम. मग याची जी व्हॅल्यू आहे येस नो या फॉर्मॅटमध्ये, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, फायनल एक्झाम स्कोर आणि त्याचा रिझल्ट पास ऑर फेल. सो आपण याचा df.tel पण बघूया. df.tel. ओके. सो df.tel पण सेम व्हॅल्यूज आपल्याला मिळतात आणि आपला जो डेटा आहे तो 707पर्यंत आहे. मग आफ्टर दॅट आपल्याला आपला डेटा सेट अंडरस्टँड करायचा आहे की आपल्या डेटा सेटचा ॲक्च्युअल साईज किती आहे. तर मग ॲक्च्युअल साईज आपल्याला बघण्यासाठी आपण इथं बघतो df.shape. मग df.shapeमध्ये आपल्याला काय मिळालं की 708 आपल्याकडं रोज आहे आणि 10 कॉलम्स आहे आपल्या डेटा सेटमध्ये इन टोटल. सो आफ्टर दॅट आपण त्या कॉलमचे नावं बघूया की कोणते कोणते कॉलम्स आपल्याकडे अवेलेबल आहे. मग आपण ते कसं बघतो df.columns. मग df.columnsने आपल्याला पूर्ण कॉलम्स भेटून जातील जितके आपल्या डेटा सेटमध्ये अवेलेबल आहे. मग ते आपण बघून घ्यायचे आणि त्यावर ॲनालिसिस करायचं आहे की आपल्या म्हणजे यातले कुठले कॉलम आहे जे ॲज आपण फीचर यूज करू शकतो आणि कुठलं आपल्याला टार्गेट व्हेरिएबल यूज करायचं आहे यातलं. तर मग फीचर टार्गेट व्हेरिएबल आपण हे बघणारच आहोत. तर मग आपण हे बघूया की याचं डिस्क्रिप्शन काय. df.describe आपण त्या थ्रू चेक करतो. df.describe. मग यामध्ये आपल्याला भेटतं काउंट, मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन, मिनिमम, मॅक्झिमम, 25% क्वांटाईल, 50% क्वांटाईल, 75% क्वांटाईल. मग या सगळ्या व्हेरिएबलचा जितके न्यूमेरिकल व्हेरिएबल्स आहे आपल्याला त्याचा. मग दुसरं df.info. मग df.infoने आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल की नॉर्मल काउंट किती आहे, डेटा टाईप कोणते कुठले त्याचे आणि कॉलमचं नाव काय. तर मग हे आपल्याला असे सगळे भेटून गेले. तर मग त्यानंतर ॲक्च्युअल येतं की आपल्याला चेक करायचं की इज देअर एनी नल व्हॅल्यूज प्रेझेंट इन आवर डेटा सेट. जर त्या असल्या तर मग आपल्याला त्यांना रिमूव्ह करायचं आहे. df.isNull.sum. तर मग आपल्या या डेटा सेटमध्ये कुठंच नल व्हॅल्यूज अवेलेबल नाही. तर मग 0 0 0 0 अशा या नल व्हॅल्यूज अवेलेबल आहे. सो या नल व्हॅल्यूजला आपण नाही आहे त्यामुळं आपल्याला कुठल्या रिमूव्ह करण्याची गरज नाही. इफ जर असतात आपण काही यूज केलं असतं df.drop याने इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. याने आपल्या ज्या नल व्हॅल्यू आहे त्या रिमूव्ह होऊन जाईल. बट आत्ता आपल्या डेटा सेटमध्ये कुठल्याच नल व्हॅल्यू नाही आहे. ॲज रिझल्ट आपल्या कुठल्याच नल व्हॅल्यूज ते आहे म्हणजे कुठलाच डेटा जो आहे थ्रू डेटा सेट रिमूव्ह नाही होणार. तर मग आपल्याला या डेटाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. मग व्हिज्युअलायझेशनसाठी ना आपण यावेळेस सीबॉर्न लायब्ररीज यूज करूया. तर मग त्यासाठी आपण इथं मॅटप्लॉटलिब ॲज PLT आणि सीबॉर्न ॲज SNS यूज केलं आहे. तर मग यासाठी आपण इथं करूया PLT.figure. मग इथं आपल्याला फिगरची साईज मेन्शन करायची. फिक्स साईज इज इक्वल टू, मग आपण इथं विड्थ आणि हाईट मेन्शन करतो. मग आपण विड्थ आणि हाईट आपण मेन्शन केली. फिक्स साईज इज इक्वल टू देन SNS.histplot. आपण एक प्लॉट करतो इथं. मग त्याचं आपण कुठलं आपल्याला पाहिजे व्हेरिएबल्स ते आहे df ऑफ फायनल एक्झाम स्कोर, जे की आपलं एक व्हेरिएबल ऑलरेडी प्रेझेंट आहे. तो कॉलम आपल्या डेटा सेटमध्ये आपण जेव्हा आत्ता बघितलं तेव्हा. आणि बिन्स इज इक्वल टू 20. सो आता मी बिन्स काय मीन करता मी तुम्हाला जस्ट सांगतो. आपण एकदा हा जो प्लॉट आहे त्याला प्लॉट करून घेऊया. मग आपण एक्स लेबल दिलं याला फायनल एक्झाम स्कोर आणि त्याचं टायटल दिलं तर आणि लास्ट इज PLT.show. सो इथं आपण बघतोय आपल्या फायनल एक्झामचा स्कोर आणि तो किती राहिलेला आहे, मग त्याची फ्रिक्वेन्सी. तर मग इथं बिन्स म्हणजे
की आपला जो डेटा आहे तो असा कंबाईन केला गेलेला आहे 20 अशा बिन्समध्ये म्हणजे फ्रिक्वेन्सीजमध्ये. तर मग आपल्याला इथं स्कोर बघायला मिळत आहे की ते किती किती. तर मग 50 स्कोर किती आहे, 55 किती आहे, 60 किती आहे, 65 किती आहे. मग इकडे त्याच्या फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे आपला जो डेटा सेट आहे. तर मग इथं 50 स्कोर 160+ मुलांचा आहे. दॅट्स वाय आपल्याला इकडं हे जास्त बघायला मिळतं आहे. मग त्यानंतरचा पुढचा म्हणजे 52, 53, 54 असे जे आहेत ते 20, 40 असं म्हणजे एक्झाम स्कोर आपला व्हॅरी करतो आहे. त्यामुळं आपला जो स्कोर आपल्याला असा बघायला मिळतो आहे. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे एक 2 व्हेरिएबल्सचं, की स्टडी हवर्स पर वीक आणि फायनल एक्झाम स्कोर हे काही यामध्ये काही रिलेशनशिप आहे का. म्हणजे जर स्टडी हवर जास्त असले तर मग एक्झाम स्कोर पण जास्त आहे का, स्टडी हवर कमी असले तर एक्झाम स्कोर पण कमी का. सो थ्रू दिस डेटा आपण ते ॲनालाइज करूया. मग त्यासाठी आपण एक अजून फिगर प्लॉट करूया इथं. मग त्यासाठी PLT डॉट फिगर आणि आपल्याला यूज करायचं इथं फिग साईज. मग आपण याची हाईट आणि विड्थ तुम्हाला ॲज पर तुम्हाला जशी पाहिजे ती आपण इथं यूज करू शकतो. आणि SNS डॉट आपण इथं स्कॅटर प्लॉट यूज करूया, कारण की आपल्याला जे व्हेरिएबल्स आहे ते म्हणजे व्हॅल्यूज आहे त्या अशा दिसल्या पाहिजे की आपल्या डेटामध्ये त्यांचे एक्झिस्ट कशा करते त्या, म्हणजे कुठल्या कुठल्या पॉईंटला आहे त्यानुसार. तर मग एक्सला आपण अप्लाय करूया. एक्स इज इक्वल टू स्टडी हवर्स पर वीक. तर मग आता हे व्हेरिएबल आहे आपलं. आणि त्यानंतर तर वाय इज इक्वल टू आपल्याला एक्झाम स्कोर फाइंड करायचा आहे. सो आपण पहिले कॉलम फाइंड करूया त्याचा. फायनल आपण 2 स्टडी हवर्स पर वीक. सो फर्स्ट कॉलम इज दिस स्टडी हवर्स पर वीक या. आणि सेकंड कॉलम इज आपला फायनल एक्झाम स्कोर. म्हणजे आपल्याला दोन्हींमध्ये कंपॅरिझन करायचं आहे की दोन्ही एकमेकावर किती डिपेंडंट आहे. तर मग त्याची डिपेंडन्सी आपण इथं चेक करूया. वाय इज इक्वल टू आपण आता दुसरं आपलं व्हेरिएबल दिलं आणि आपल्याला आता याला पास करायचं आहे डेटा. म्हणजे आपण हे तर रेफरन्स केलं की मला एक्स व्हेरिएबलमध्ये हा डेटा पाहिजे स्टडी हवर्स पर वीक, वायमध्ये फायनल एक्झाम स्कोर. पण मग आपण तो डेटा नाही मेन्शन केला की म्हणजे कुठल्या डेटामधनं पाहिजे. मग डेटा आपण मेन्शन केला इथं DF. ओके, आफ्टर मेन्शनिंग DF हिअर मग आपण जस्ट एकदा शो करून घेऊ याला आणि त्यानंतर त्याचे लेबल्स वगैरे सेट करू. ओके, सो इथं आपला हा डेटा दिसतो आहे आपल्याला. तर मग इथं या डेटानुसार म्हणजे जसे जसे स्टडी हवर्स आहेत. आता फायनल एक्झाम स्कोर. मग फायनल एक्झाम स्कोर इथं शो केलेला आहे की फायनल एक्झाम स्कोर किती आहे इथं. आता फायनल एक्झाम स्कोर इथं 50, 55, 60. आता आपल्याला लेफ्ट साईडला जो दिसतो आहे तो आहे फायनल एक्झाम स्कोर आणि बॉटमला जे दिसतं आहे ते स्टडी हवर्स पर वीक. मग इथं आपल्याकडं या डेटानुसार 40 लेट्स से की इथं आता स्टडी हवर्स पर वीक आहे हे 40 आहे. आणि या डेटामध्ये इकडं मग आपल्याला इथं जास्त बीन्स दिसत आहे की म्हणजे त्यावर जास्त डिपेंडन्सी. इकडं थोड्याशा कमी बीन्स आहे आणि इकडं जास्त बीन्स आहे. मग दॅट्स वाय की जितके जास्त स्टडी हवर्स आहे त्याचं थोडंसं रिलेशन आहे की फायनल एक्झाम स्कोर पण थोडासा जास्त आहे. तर मग काही आउटलायर केसेस पण यात जसं की 10, 15. तर मग याला आपण बघू शकतो की इथं स्टडी हवर्स 10च आहे. पण मग इथं आपले जे मार्क्स आहे ते पण इथं कुठपर्यंत अराउंड 72, 73पर्यंत दिसलेले आहे. आणि इथं पण स्टडी हवर 40 आहे. स्टील मार्क्स जे आहे 40, 35 म्हणजे असे व्हॅरी करत आहे आपल्या डेटामध्ये. तर मग इथं जनरली हे दाखवलं आहे की मोर स्टडी हवर्स इज इक्वल टू मोर फायनल एक्झाम स्कोर. मग इथं जर आपण बघितलं तर मग इथं आपल्याला 65पर्यंत कमी स्कोर दिसतो आहे. ओके, 65पर्यंत आपण ह्या लाईनपर्यंत बघितलं तर मग हे इथपर्यंत जे स्टडी आवर्स आहे हे कमी होते. तर मग त्यामुळं आपल्याला इथं कमी बिन्स दिसत आहे म्हणजे जे डॉट्स आहे ते कमी दिसत आहे. पण इकडं स्टडी हवर्स वाढत आहे 25, 30, 35, 40. तर मग इथं आपल्याला 65च्या जो हा एरिया आहे म्हणजे यात जर आपण मध्ये एक लाईन क्रिएट केली फ्रॉम हिअर. सो
इथं आपल्याला दिसेल की इकडं जास्त तुम्हाला डेटा दिसेल, कारण की इकडं जास्त स्टडी आवर्स आहे, दॅट्स वाय फायनल एक्झाम स्कोर पण जास्त आहे. मग आपण आहे ना याचा एक कोरिलेशन हिटमॅप बघितला. फर्स्ट आपण काय करू की कोरिलेशन हिटमॅप बघण्यासाठी आपण ह्या सगळ्या व्हेरिएबल्सला कॅटेगरिकल व्हेरिएबल्स हे त्यांना एनकोड करूया. मग त्यासाठी आपल्याला एक टेम्पररी डेटा फ्रेम बनावे लागेल. मग त्यासाठी टेम्प इज इक्वल टू df.copy. ओके. आणि आपण जे एनकोडर यूज केलेलं होतं, मग इथं काय करतोय आपण की ज्या ज्या व्हॅल्यू अशा कॅटेगरिकल फॉर्मॅटमध्ये आहे ना त्यांना आपण ट्रान्सफॉर्म करतोय कुठं, न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये एका लेबलमध्ये एनकोड करतोय. तर मग एनकोडर इज इक्वल टू लेबल एनकोडर. ओके. एनकोडर इज इक्वल टू लेबल एनकोडर आपण यूज केलं. मग आपल्या ह्या ज्या व्हॅल्यू आहे यांना आपल्याला एनकोड करायचं आहे. मग त्यासाठी फॉर कॉल इन आपल्याला आता याचे कॉलम साईड ट्रीट करायचे. मग कॉलम्स कसे मिळतील आपल्याला, टेम्प डॉट कॉलम्सने. टेम्प डॉट कॉलम्स इफ टेम्प ऑफ कॉलम. आपण इथं काय चेक करतो आहे की जर त्याचा टाईप जर ऑब्जेक्ट असला तर मग त्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे आपल्याला कोणत्या म्हणजे जे आपल्याला फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते आपल्या फॉर्मॅटमध्ये फिट झालं पाहिजे, त्यानुसार आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मग आत्तापर्यंत आपण इथं बघितलं आहे जिथं आपण इन्फो बघत होतो आपल्या डेटा सेटची. तर मग इथं तर मग स्टुडंट आय डी, जेंडर, आता हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये, ऑब्जेक्टमध्ये, पण आपल्याला काय न्यूमेरिकल डेटा पाहिजे फॉर ट्रेनिंग अवर मॉडल. मग कॉल डॉट डेटा टाइप डी टाइप इज इक्वल टू ऑब्जेक्ट, देन temp of column is equal to encoder dot fit transform temp of column. तर मग आपला जो नवीन डेटा आहे तो असा ट्रान्सफॉर्म झाला आहे आता. ओके. स्टुडंट आय डी तो ॲज इट इज जेंडर. तर मग जेंडर आपण जर पहिल्या डेटामध्ये बघितलं तर मग इथं काय होतं, मेल, फिमेल, इथं स्टडी हॉर्स, मग परत इथं PhD, मास्टर्स, बॅचलर्स, इथं यस, नो, मग असे होते. पण आपला जो आत्ता तुम्ही डेटा बघाल तर मग यामध्ये काय इथं 1 2 3 अशा व्हॅल्यूजमध्ये त्याला ट्रान्सफॉर्म केलं गेलेलं आहे. ओके. पास फेल असं याला वेगवेगळ्या व्हॅल्यूजमध्ये ट्रान्सफॉर्म केलं आहे. मग आपण परत आता याचा एक हे बघूया, हिस्ट प्लॉट, हीट मॅप. मग PLT डॉट फिगर फिक्स साईज इज इक्वल टू 8,5 SNS dot heat map temp dot correlation comma anot is equal to true. PLT dot show. तर मग आपल्याला काय दिसतंय आता इथं रिलेशन्स दिसत आहे आपला, म्हणजे जो पण डेटा आहे तर मग तो कशावर किती व्हॅरी करतो आहे ते आपल्याला रिलेशन दिसत आहे. तर मग इकडं आपलं आता एक कॉलम आहे. आता आपल्याला जसं बघायचं आहे की मागचा एक्झाम स्कोर आणि ह्यावेळेसचा पास्ट एक्झाम स्कोर अँड फायनल एक्झाम स्कोर हा किती % मॅटर करतो. मग फास्ट एक्झाम स्कोरचा रो झाला हा, जो की हा आहे हा रो, आणि फायनल एक्झाम स्कोर तो की हो हा आहे. तर मग 0.49% हा त्याच्यावर डिपेंडंट आहे की म्हणजे दोघांमध्ये 49% रिलेशनशिप आहे. परत पास वर्सेस फेल आणि पास्ट एक्झाम स्कोर किती मॅटर करतो आहे, 44%. आता इथं अटेंडन्स रेट आणि पास फेल रेट किती हे करतो आहे, डिपेंडंट आहे ते 4% आहे. परत स्टडी पर हावर आणि पास किंवा फेल हे किती % डिपेंडंट आहे एकमेकावर, 3%. परत फायनल एक्झाम स्कोर पास फेलवर किती डिपेंडंट आहे, 86%. मग असे आपल्याला हे रिलेशन आपल्या डेटा सेटमध्ये बघता येतात. तर मग इथं स्टुडंट हे जे आहेत एक हे इथं दिसत आहे. तर मग हे याचं मिनिंग असतं की आता म्हणजे इथं स्टुडंट आय डी
आणि स्टुडंट आय डी हे सेमच कॉलम आहे. दॅट्स वाय म्हणजे त्यांच्यामध्ये 100% रिलेशनशिप आहे. दॅट्स वाय ते 111 शो करत आहे. बट म्हणजे ते दोन्ही पण सेमच कॉलम आहे. दॅट्स वाय ते एक शो करत आहे. ते असं ॲक्च्युअल रिलेशनशिप नाही आहे त्यांच्यामध्ये काही. तर मग इथं असं असतं की 0 मीन्स लोअर रिलेशनशिप आणि 1 मीन्स हायर रिलेशनशिप. म्हणजे त्यांच्यामध्ये किती % रिलेशनशिप आहे. तर मग इथं आपल्याला वेगवेगळे कॉलम दिसत आहे. 0.37 0.3 हेच कॉलम परत इथं ते हॉरिझॉन्टली आणि डायगनली रिपीट होतात. तर मग इतके सगळे आपल्याला 3 कॉलम्स भेटलेले आहे. स्टडी पर आवर्स, अटेंडन्स रेट आणि पास्ट एक्झाम स्कोर. हे हायली डिपेंडंट आहे कशावर, फायनल एक्झाम स्कोर कशावर, ह्या 3वर जास्त डिपेंडंट आहे. पास्ट एक्झाम स्कोर, अटेंडन्स रेट अँड स्टडी पर आवर. मग आत्तापर्यंत आपण हा सगळा डेटा अंडरस्टँड केला. मग आपल्याला काय करायचं आहे की या डेटानुसार आपल्याला आपलं एक मॉडेल क्रिएट करायचं आहे लिनियर रिग्रेशनचं. मग त्या लिनियर रिग्रेशनच्या मॉडेलसाठी आपल्याला आपल्या डेटाची जी मॅपिंग आहे ती करावी लागेल. मग त्या डेटाच्या मॅपिंगसाठी आपल्याला हे आपले कॅटेगरिकल कॉलम कोणते ते डिफाईन करावे लागतील. ओके, तर मग इथं आपण हे करूया. कॅटेगरिकल कॉलम्स आपण एक लिस्ट डिफाईन करतोय. मग यात आपण कॅटेगरिकल कॉलम कोणते ते डिफाईन करूया. तर मग आपल्याकडं इतके सगळे कॉलम्स आहे, त्यामधूनच आपण घेऊया. df.columns. आता कॅटेगरिकल कॉलम म्हणजे ती कॉलम्स ज्यांच्यामध्ये स्ट्रिंग टाईप व्हॅल्यू अवेलेबल आहे. बट स्ट्रिंग टाईपची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला म्हणजे एका मशीन लर्निंगच्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी चालत नाही. आपल्याला कुठली व्हॅल्यू लागते की न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्येच पाहिजे ती. मग त्यासाठी आपल्याला तेच कॉलम ठेवायचे जे कॅटेगरिकल डेटा आहे त्यांचा. आता स्टुडंट आय डी आहे, तर मग स्टुडंट आय डी आपला जो आधीचा डेटा आहे त्यानुसार कशी दिसते. सो दिस इज आवर डेटा. S147 इथं पण एक स्ट्रिंग आहे. जेंडरमध्ये पण एक स्ट्रिंग आहे. परत त्यानंतर जे पॅरेंटल एज्युकेशनल लेवल आहे त्यामध्ये पण एक स्ट्रिंग आहे. इंटरनेट ॲक्सेस ॲट होम यामध्ये पण एक स्ट्रिंग आहे. तर मग ह्या ज्या व्हॅल्यू आहे ना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, मग यामध्ये स्ट्रिंग आहे. आपल्याला यांना एका न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपण हे कसं कन्वर्ट करूया, तर मग यामधून आपण ते सगळे कॉलम्स कलेक्ट केले. आता जे न्यूमेरिकल कॉलम्स आहे ना आपण त्यांना रिमूव्ह करून टाकूया. आता स्टडी हवर्स पर वीक हा एक न्यूमेरिकल कॉलम आहे, आपण याला रिमूव्ह केलं. अजून अटेंडन्स रेट हा पण एक न्यूमेरिकल कॉलम आहे, हा आपण याला रिमूव्ह करूया. पास्ट एक्झाम स्कोर हा पण एक न्यूमेरिकल कॉलम आहे, आपण रिमूव्ह करूया. जो पॅरेंटल एज्युकेशनल लेवल आहे हा कॅटेगरिकल कॉलम आहे. इंटरनेट ॲक्सेस हा पण कॅटेगरिकल. फायनल एक्झाम स्कोर पण एक न्यूमेरिकल कॉलम आहे. जे की ऑलरेडी त्यांना म्हणजे जे कॉलम ऑलरेडी न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये ते आपण कन्वर्ट करून त्याचा काही फायदा नाही. तर मग आपण आता इतके कॉलम्स आहे आपले जे की कॅटेगरिकल फॉर्मॅटमध्ये पाहिले. मग आपल्याला यांना काय करायचं की न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ते आपण कसं करूया. फॉर कॉलम इन कॅटेगरिकल कॉलम categorical columns, df of column is equal to encoder dot fit underscore transform of df. ओके, आपला जो डेटा आहे आता तो न्यू फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झाला. पहिले तर आपण एका टेम्पररी केला होता तो, बट आत्ता आपण तेच कॉलम इनकोड केले जे आपल्याला रिक्वायर्ड आहे. मग आपण जर आता इथं प्रिंट केला df.head, तर मग df.headमध्ये आपल्याला डेटा कसा मिळाला. इथं स्टुडंट आय डी 146 नॉर्मलाइज झाली आहे. जेंडर पण नॉर्मलाइज झालं आहे.
परत पास्ट एक्झाम्स, पॅरेंटल एज्युकेशन हे पण नॉर्मलाइज झालं आहे. 140 तर 3पर्यंत त्याची व्हॅल्यू. इंटरनेट ॲक्सेस येस नो होतं, तर हे पण नॉर्मलाइज झालं आहे. 201 एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि पास फेल हे पण सगळं आता नॉर्मलाइज झालेलं आहे आपला डेटा सेट. तर मग आता आपली फायनल स्टेप आली की आपल्याला काय करायचं आहे, आपल्या डेटा सेटसाठी यातून आता व्हॅल्यूज घ्यायच्या आहे. तर मग आत्तापर्यंत आपण जेवढे डेटा सेट बघितले ना, तर मग काल आपण जसं की आयरिसचा डेटा सेट बघत होतो. मग आयरिसच्या डेटा सेटमध्ये काय होतं की आयरिसच्या डेटा सेटमध्ये त्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या ऑलरेडी सगळ्या एनकोडेड होत्या. दॅट्स वाय आपल्याला कुठली एनकोडिंग करावी नाही लागली आणि आपल्याला म्हणजे जे स्टार्टपासूनच आपण एक्स व्हेरिएबल, वाय व्हेरिएबल असा डेटा घेऊ शकत होतो. पण आता इथं आपल्याला भरपूर एनकोडिंग होती, दॅट्स वाय आपल्याला इथं वेळ लागला. मग तुम्हाला हे सिम्पली अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही काय यूज करू शकता की म्हणजे जिथं जिथं तुम्हाला स्ट्रिंग दिसत आहे ना, मग त्यासाठी तुम्हाला एक मेथड वापरायची की तुम्हाला तो डेटा तर पहिले एनकोड करायचा आहे. मग एनकोड करण्यासाठी काय वापरतो आपण, एनकोडरचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला इथं, राईट. वाटलंच तर मी ना याचा एक ऑब्जेक्ट परत ह्या सेलमध्ये पण क्रिएट करून देतो, सो इट वुड बी इझी फॉर अंडरस्टँडिंग. ओके, इथं पण आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. पहिले तर आपण काय केलं, आत्तापर्यंत आपण जे रिलेशन वगैरे अंडरस्टँड केलं ते थोडा वेळ आपण समजा बाजूला ठेवूया. आणि आपल्याला आपण असं इमॅजिन करा की आपण फक्त डेटा आत्ता रीड केला आहे आणि आपल्याला त्याच्यात आहे ना कुठल्या व्हॅल्यूज अवेलेबल आहे की त्यात येस नो अशा स्ट्रिंग्स अवेलेबल आहे. आणि आपल्याला तो मशीन लर्निंगच्या मॉडेलला आपल्याला डेटा देताना आपण असा देऊ नाही शकत. का नाही देऊ शकत, कारण की आपण जर असा डेटा दिला तर मग मशीन लर्निंग मॉडेल नीट ट्रेन नाही होणार. आपल्याला काय करायचं आहे, जितके कॅटेगरिकल कॉलम्स आहे, कॅटेगरिकल कॉलम मीन्स की जिथं स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, मग ते लिस्ट करायचे एका आपण आता ही लिस्ट क्रिएट केली आहे एका लिस्टमध्ये. आणि ती सेम मेथड वापरून आपल्याला काय करायचं आहे, पहिले ते एनकोडरचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. एनकोडर इज इक्वल टू लेबल एनकोडर, हे केलं. त्यानंतर जितके कॉलम्स आहे आपल्याला त्याच्यावर लूप करायचं आहे, फॉर कॉलम इन कॅटेगरिकल कॉलम्स. मग आता आपण यांना सगळ्यांना लूप करतो आहे. मग इथं काय करतो आहे की डेटा फ्रेमचा आता हा जो कॉलम आहे, आता म्हणजे प्रोसेस कसं होईल, डेटा फ्रेमचा स्टुडंट आय डी कॉलम इज इक्वल टू एनकोडर डॉट फिट ट्रान्सफॉर्म डेटा फ्रेम ऑफ स्टुडंट आय डी. म्हणजे हे जस्ट एक करण्याच्या ऐवजी मी तुम्हाला एक मेथडने दाखवतो. जर आपण असं नसतो करत तर मग आपण काय करत असतो, आता आपल्याला इथं कॉलम्स जास्त होते, दॅट्स वाय आपण इथं फॉर लूप वापरली. पण मग हेच आपण एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये कसं केलं असतं माहिती आहे. तर मग DF ऑफ, जसं की मला एक कॉलम एनकोड करायचा आहे, तर मग स्टुडंट आय डी मला एनकोड करायची आहे. तर मग मी काय केलं असतं, DF ऑफ स्टुडंट आय डी केलं इज इक्वल टू आपल्याला हे एनकोडर लागणार आहे बरं. एनकोडर इज इक्वल टू लेबल एनकोडर. मग आपण असं केलं इथं. मग त्यानंतर एनकोडर डॉट फिट ट्रान्सफॉर्म यूज केला आपण. आणि त्यानंतर DF ऑफ स्टुडंट आय डी परत इथं आपण टाईप केलं. म्हणजे आपण काय करतो आहे, यामध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर करतो आहे, ट्रान्सफॉर्म करतो आहे ह्या व्हॅल्यूला, आणि आपण याला असं स्टोअर करतो आहे इथं. म्हणजे याचं हे सेम. आणि आता म्हणजे प्रत्येक आता मला ह्या व्हेरिएबलसाठी हे स्टेटमेंट नाही लिहावं लागू की जेंडर, पॅरेंटल, म्हणजे ह्या फॉर्मॅटने पण होऊ शकतं. पण मग मला हे स्टेटमेंट जितके कॉलम्स अवेलेबल आहेत माझ्याकडं सगळ्यांनासाठी लिहावं लागेल. दॅट्स वाय आपण हे स्टेटमेंट नाही लिहिलं, आपण त्यावर एक फॉर लूप रन केली. ओके, तर मग आपण जे आहे आपला कोड याने रन केला. तर मग याचं मिनिंग असं सेम होतं. जसं की इमॅजिन करा तुमच्याकडं ए नावाचं एक व्हेरिएबल आहे, ए इज इक्वल टू त्यात 5 व्हॅल्यू आहे. पण मग आता तुम्हाला याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मग ट्रान्सफॉर्म करायचं आहे तुम्हाला +5 ॲड करायचे त्यात. मग तुम्ही असं करताय, जस्ट ए इज इक्वल टू ए +5. तर मग असं तुम्ही मग आता एमध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर होईल, A+5 म्हणजे 5 + 5 10. तर मग अशी जी व्हॅल्यू आहे आपण त्याला ट्रान्सफॉर्म करतो आहे. तर मग सेम मेथड आपण इथं फॉलो करतो आहे. मग आपलं इथं ट्रान्सफॉर्मेशन झालं पूर्ण. मग नेक्स्ट पार्ट इज की आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन आत्तापर्यंत आपण केलं आहे, मग याला आपल्याला आता 2 व्हॅल्यूज पाहिजे आपल्याला, फीचर आणि टार्गेट व्हेरिएबल्स पाहिजेत. मग ती कशी आपण मग फीचर काय आपले, तर मग फीचर आपले आहेत जेंडर, स्टडी हवर्स पर वीक, अटेंडन्स डेटा, पास्ट एक्झाम स्कोर, पॅरेंटल एज्युकेशन, इंटरनेट ॲक्सेस ॲट होम, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि पास फेल. तर मग ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवरून आपण काय प्रेडिक्ट करणार आहे की त्या स्टुडंटचा स्कोर किती आहे, जो फायनल एक्झाम स्कोर, हे आपलं टार्गेट व्हेरिएबल आहे. ओके,
तर मग आपल्याला एक्समध्ये सगळे आपले फीचर्स ठेवायचे आणि वायमध्ये आपलं टार्गेट व्हेरिएबल ठेवायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल, एक्स इज इक्वल टू df डॉट ड्रॉप फायनल एक्झाम स्कोर कॉमा ॲक्सिस इज इक्वल टू 1. आणि त्यानंतर आपण आता यामध्ये आपले कुठल्या व्हॅल्यू स्टोअर्ड असतील, सगळ्या व्हॅल्यू एक्सपेक्ट फायनल एक्झाम स्कोर. जर आपण एक्स डॉट हेड बघितलं, यात कुठल्या व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, सगळ्या व्हॅल्यू आहे. बट इथं एक फायनल एक्झाम स्कोर आहे लास्टला, पण इथं नाही, कारण की आपण ती ड्रॉप केली त्याच्यात. आपल्याला ती कशात स्टोअर करायची, वाय व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची. ओके, आता वाय व्हेरिएबल क्रिएट केलं आपण, वाय इज इक्वल टू df ऑफ फायनल एक्झाम स्कोर. फायनल एक्झाम स्कोरला आपण वायमध्ये स्टोअर केलं. मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला जो आपला जे डेटा आहे याला स्प्लिट करायचं आहे. कशामध्ये, ट्रेनिंग डेटामध्ये आणि टेस्टिंग डेटामध्ये. ट्रेनिंग डेटामध्ये आणि टेस्टिंग डेटामध्ये स्प्लिट करण्यासाठी आपण काय करतो की पहिले तर आपल्याला 4 व्हेरिएबल्स क्रिएट करावं लागतील. कुठले, एक्स ट्रेन, एक्स टेस्ट, वाय ट्रेन, वाय टेस्ट. एक्स अंडरस्कोर ट्रेन, एक्स अंडरस्कोर ट्रेन, एक्स अंडरस्कोर टेस्ट, कॉमा वाय अंडरस्कोर ट्रेन, कॉमा वाय अंडरस्कोर टेस्ट. आता आपण हे व्हेरिएबल्स क्रिएट केले अँड इज इक्वल टू, तुम्हाला आठवतं आपण इम्पोर्ट जेव्हा करत होतो सगळं, तेव्हा ट्रेन टेस्ट स्प्लिट नावाचं एक फंक्शन इम्पोर्ट केलेलं होतं. मग तेच फंक्शन आपल्याला इथे यूज करायचं आहे. ट्रेन टेस्ट स्प्लिट आपण हे फंक्शन यूज करतो आहे. मग त्यामध्ये आपल्याला काय पास करायचं आहे, डेटा पास करायचा आहे एक्स कॉमा वाय. मग टेस्ट साईज किती आपल्या डेटाची, टेस्ट अंडरस्कोर साईज इज इक्वल टू 20% डेटा आपण टेस्टिंगसाठी वापरतो आहे. आणि रँडम स्टेट आपल्याला ठेवायची, म्हणजे आपला जो डेटा आहे रँडमली पिक व्हावा. मग आपण इथं हा डेटा आहे हा सगळा आता 4 व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करतो आहे. मग आपण इथं बघूया की यांची साईज किती आहे. एक्सट्रेन डॉट शेप, आता 566 कॉलम आहे आपण ट्रेनिंगसाठी वापरतो आहे. आणि एक्स टेस्ट डॉट शेप आणि 142 कॉलम्स आहे जे की आपण टेस्टिंगसाठी वापरतो आहे. आणि वाय ट्रेन आणि वाय टेस्टची सेम साईज मिळेल तुम्हाला, म्हणजे जी एक्स ट्रेनची साईज आहे तीच वाय ट्रेनची असेल, जी एक्स टेस्टची साईज आहे तीच वाय टेस्टची असेल. मग आपल्याला आता लिनियर रिग्रेशन मॉडेल कसं क्रिएट करायचं. मग मॉडेल क्रिएट करण्यासाठी आपण काय करतो, सिम्पल, मॉडेल इज इक्वल टू लिनियर रिग्रेशन. आता लिनियर रिग्रेशन आपण डिफाईन केलं. मग आता काय करायचं आहे की आता नेक्स्ट स्टेप इज आपल्याला जस्ट आपला जो डेटा आहे आत्तापर्यंत आपण जनरेट केलेला, त्याला काय करायचं आहे, जस्ट आपल्या डेटामध्ये फिट करायचं आहे. मॉडेल डॉट फिट, मग कुठला डेटा, एक्स ट्रेन कॉमा वाय ट्रेन. आपण हा डेटा एका मॉडेलमध्ये फिट करून दिला. मग आता आपलं मॉडेल कॅपेबल आहे की ते आपल्याला जो डेटा आहे तो प्रेडिक्ट करू शकेल. मग आपल्याला पहिले तर आपण प्रेडिक्शन करणारच आहोत त्याने, पण आपल्याला पहिली गोष्ट की आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी जी आहे ती एक बघून घ्यायची की कशी येते. तर मग आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करूया प्रेडिक्शन्स मॉडेल डॉट प्रेडिक्ट. मग मॉडेल डॉट प्रेडिक्टने काय करायचं आहे आपल्याला, एक्स टेस्ट. आता म्हणजे जो टेस्टिंग डेटा आहे त्याने आपला आपण जो डेटा आहे त्याला प्रिडिक्ट केला आपण. तर मग आपण ते प्रिडिक्शन जे आहे त्याला प्रिंट करूया, प्रिडिक्शन्स. आता या प्रेडिक्शन्समध्ये आपल्याला जो डेटा आपला प्रेडिक्ट केला आहे ना त्याने तो दिसतोय आपल्याला. आणि आपल्याला जर आता हा डेटा याने सिक्वेन्शियली शो करतो आहे आपल्याला, की म्हणजे आपला जो एक्स टेस्टचा रेकॉर्ड, एक्स टेस्टमध्ये जो डेटा होता, तर मग त्याची आता आपण हे चेक करूया की ॲक्च्युअल व्हॅल्यू किती होती आणि आपल्या जो डेटा आहे त्याने किती प्रेडिक्ट केली. तर मग ती आपण कशी चेक करू शकतो, प्रिडिक्शन डॉट हेड
प्रिडिक्शन हा एक ॲरे आहे, दॅट्स वाय आपल्याला ह्याला असं बघावं लागेल 0 to 2 प्रिडिक्शन्स ऑफ 0 to 2. तर मग इथं आपल्याला दोन व्हॅल्यू मिळत आहे राईट, 48.24 आणि 66.14. म्हणजे ह्या त्या व्हॅल्यू आहे ज्या की आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केल्या आहे. आणि आपल्या डेटासाठी आपण व्हॅल्यू बघू की ॲक्च्युअल व्हॅल्यूज काय होता. तर मग त्या आपण बघू शकतो वाय टेस्ट. तर मग त्या व्हॅल्यूज होत्या पहिले तर आपल्या डेटा सेटच्या व्हॅल्यू होत्या 50 and 65 आणि आपल्या मॉडेलने काही ट्रेन केलं आहे 48.24 आणि 65साठी 66.14. आता म्हणजे त्या व्हॅल्यूजमध्ये थोडा डिफरन्स आहे. आपलं मॉडेल कोणतंच मशीन लर्निंग मॉडेल एक्झॅक्ट व्हॅल्यूज प्रेडिक्ट नाही करू शकत, दॅट्स वाय. बट आपल्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या नियर बाय आहेत त्याच्या, की म्हणजे आता 50च्या 48.24 नियर बाय आणि 65च्या 66.14 जे आहे ते नियर बाय आहे. मग आपण हे चेक करूया की आपल्या मॉडेलची ॲक्युरेसी कशी आहे. तर आपण त्यासाठी जे ॲक्च्युअल प्रिडिक्शन्स आहे आणि आपल्या मॉडेलनं जे प्रिडिक्ट केलं हे बघूया. मग त्यासाठी काय करू आपण की आपला जो डेटा आहे साईड बाय साईड आपण जेव्हा प्रिंट करू तेव्हा मग आपल्याला एक क्लिअर अंडरस्टँडिंग येईल की म्हणजे किती डिफरन्स आला आहे आपल्या डेटामध्ये. मग त्यासाठी काय करूया आपण एक डेटा फ्रेम क्रिएट करूया कॉल्ड कंपॅरिझन्स. कंपॅरिझन इज इक्वल टू pd.dataFrame. मग यामध्ये काय करतोय आपण एक जो डेटा आहे त्याला तो पास करतोय. मग यामध्ये आपण एक डिक्शनरी पास करूया. ॲक्च्युअल काय होते आपल्या व्हॅल्यूज, ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्या त्या सगळ्या स्टोअर्ड आहे वाय टेस्टमध्ये, वाय टेस्ट. आणि ज्या प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे प्रेडिक्टेड त्या व्हॅल्यू आपल्या कशामध्ये स्टोअर्ड आहे, त्या व्हॅल्यू आहे आपल्या प्रिडिक्शन्समध्ये स्टोअर्ड. प्रिडिक्शन्स ओके. आपली आता ही एक डेटा फ्रेम बनली आहे. आणि आपण जर आता प्रिंट केलं कंपॅरिझन्स डॉट हेड ऑफ, समजा आपण याच्या 15 व्हॅल्यूज प्रिंट करूया. आता आपल्याकडे तो डेटा आहे की ॲक्च्युअल की कशी होती व्हॅल्यू आणि आपल्या मॉडेलने काय प्रिडिक्ट केलं आहे. तर मग ॲक्च्युअल व्हॅल्यू होती 50, आपल्या मॉडेलने प्रिडिक्ट केलं आहे 48. 65 होती 66 केली, 68 होती 66 केलं, 60 होतं 65 केलं, 64 होतं 64 केलं. तर मग बाकीचे पण जे पॅरामीटर्स आहे ना आपण जे पास करतोय ते पण खूप मॅटर करत आहे. तर मग इथं 61 व्हॅल्यू होती, आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे 65. इथं 61 व्हॅल्यू होती, आपल्या आपल्या मॉडेलने प्रेडिक्ट केलं आहे 64. 66 होतं, आपल्या मॉडेलने केलं आहे 67. तर मग कधी कधी असं होतं आहे की व्हॅल्यूज नियर बाय येत आहे बट कधी कधी खूप लांब जात आहे. तर मग यासाठी आपण काय करू की आपल्या मॉडेलचा परफॉर्मन्स मेजर करू की ते मॉडेल कशा व्हॅल्यूज ज्या आहे ते प्रेडिक्ट करत आहे. मग MEE म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट एरर. मग यामध्ये आपल्याला पास करायचे दोन व्हेरिएबल वाय टेस्ट आणि प्रिडिक्शन्स. आणि आपण प्रिंट करूया MEE. मग आपल्या मीन ॲब्सोल्यूट एरर जो आहे तो 2% आपल्या मॉडेलमध्ये एरर आहे. मग मीन स्क्वेअर्ड एरर MSE, मीन स्क्वेअर्ड एरर वाय टेस्ट कॉमा प्रिडिक्शन्स MSE. 6% आपल्याकडं आपल्या मॉडेलमध्ये मीन स्क्वेअर्ड एरर आहे, म्हणजे जे ॲक्च्युअल स्कोअर होता आणि जो आपला म्हणजे व्हॅरी किती करत आहे आपल्या मॉडेलचे रिस्पॉन्सेस. मग आपण आता R2 स्कोअर म्हणजे R2 स्कोअरनुसार आपल्याला कळेल की आपला मॉडेल किती परफेक्ट आहे. मग त्यात R2 स्कोअरचं असं आहे की जस्ट मी इथं टाईप करून घेतो R2 स्कोअर जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. तर मग ते जर आपल्याला बघायचं असलं मग
0.0 मीन्स आपलं मॉडेल एकदम परफेक्ट आहे, परफेक्ट. 0.9 मीन्स आपलं मॉडेल जे आहे ते एक्सिलेंट आहे. 0.8 मीन्स आपलं मॉडेल गुड आहे, व्हेरी गुड. 0.6 मीन्स आपलं मॉडेल ॲक्सेप्टेबल आहे. अँड 0 मीन्स आपलं मॉडेल नथिंग. आपल्या मॉडेलमध्ये म्हणजे अजून पण परफेक्शनची गरज आहे. आपल्या मॉडेलला म्हणजे जितक्या चांगल्या पर्सेंटची अंडरस्टँडिंग आलेली नाही. तर मग आपण आपल्या मॉडेलचा जो R2 स्कोर आहे तो फाइंड करूया आता. तर मग तो कसा फाइंड करायचा? R2 इज इक्वल टू R2 स्कोर. मग यामध्ये काय पास करतो आपण? वाय टेस्ट आणि जे आपण प्रिडिक्शन्स केले आहे. मग आपण R2ला प्रिंट करूया. आपल्या मॉडेलचा स्कोर येतो आहे 0.84%. म्हणजे आपण या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो आहे, विच एक्सलेंट. आपल्या मॉडेलचा जो स्कोर आहे तो एक्सलेंट आहे. आता आपल्याला असं पण वाटेल की आपला जो मॉडेलचा स्कोर आहे तो अबाव 100% म्हणजे 90%, 95 to 100 पाहिजे. बट जेव्हा आपल्याला हा मॉडेलचा स्कोर जेव्हा अचीव करायचा असतो तो, मग तेव्हा आपल्याकडं जो डेटाची साईज आहे ती खूप मोठी पाहिजे. मग तेव्हाच आपल्या जो डेटाचा आपला तो स्कोर आहे तो अचीव होतो. आत्ता आपल्याकडं मग आपलं जे मॉडेल आहे ते आपण खूप कमी रेकॉर्ड्समध्ये ट्रेन केलं आहे. म्हणजे आपल्याकडे किती 500 रेकॉर्ड होते. मग 500 रेकॉर्डने आपलं जे मॉडेल आहे आपण ते स्टोअर केलं. मग आपण जेव्हा ते मॉडेल स्टोअर केलं म्हणजे ट्रेन केलं, तर मग ट्रेन केल्यानंतर आपल्या मॉडेलला इतका स्कोर येतो आहे. इफ आपल्या मॉडेलला अजून जास्त ट्रेनिंग डेटा मिळाला, लेट्स से की 10,000 12,000 इतका जर डेटा मिळून गेला आपल्या मॉडेलसाठी, तर मग आपण जे मॉडेल आहे आपलं मॉडेल पण 90% प्लसच्या ॲक्युरेसीला असेल. ओके. मग आपल्याला ॲक्च्युअल डेटा वर्सेस प्रिडिक्टेड डेटा जर असा म्हणजे व्हिज्युअलाइज करून बघायचा असला की त्याच्यात डिफरन्स कसा आहे, तर मग तो आपण बघूया एकदा. जसं की PLT डॉट फिगर फिक्स साइज इज इक्वल टू 12,9 PLT डॉट स्कॅटर. म्हणजे आपण इथं डिफरन्स चेक करतोय की याचा वाय टेस्ट वाय अंडरस्कोर टेस्ट कॉमा प्रेडिक्शन्स PLT डॉट शो. इथं आपल्याला तो डेटा मिळतो आहे की म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू कशा होत्या आणि आपल्या डेटाने काय प्रेडिक्ट केलं. तर मग इथं होतं ॲक्च्युअल व्हॅल्यू 50, आपल्या डेटाने प्रेडिक्ट केलं अराउंड 49. आणि इथं अशा व्हॅल्यूज आहे त्या व्हॅरी करत आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू होती 9, ॲक्च्युअल व्हॅल्यू होती इथं 66 अराउंड, आणि इथं आपल्या डेटाने म्हणजे मॉडेलने कमी केले. तर मग आपण आहे ना आता एक नवीन स्टुडंटचा डेटा लास्ट स्टेप इज. आता इथं आपण हे व्हिज्युलायझेशन पण बघितलं की आपल्या मॉडेलचे प्रिडिक्शन्स कसे चालत आहे. मग आपण हे बघूया की आपला नवीन स्टुडंटचा डेटा आपल्याला त्याने प्रिडिक्ट कसा करता येतो. न्यू स्टुडंट इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम पहिले तर आपल्याला सगळे कॉलम्स लागतील. मग आपण ते सगळे कॉलम्स घेऊया. स्टुडंट डॉट कॉलम्स नॉट स्टुडंट DF. ओके. तर मग हे कॉलम्स आपल्याला सगळे प्रेडिक्ट करायचे, राईट.
या डेटानुसार. स्टुडंट आय डी, मग आपण एक नवीन स्टुडंटची आय डी दिली 1001. त्याचं जेंडर, आता पहिले मेल फिमेल होते बट आपण 01 असं काही देऊ शकतो. स्टडी पर आवर्स अ वीक, लेट्स से की इट्स अराउंड 45. then attendance rate let's say 90. past exam score 89. parental educational level 1. internet access at home, yes. extracurricular activities, yes. फायनल एक्झाम स्कोर तो तर आपल्याला फाइंड करायचा आहे. दॅट्स वाय आपण तो पास नाही करणार आहे, कारण की जी गोष्ट आपल्याला फाइंड करायची ती थोडी आपण पास करणार आहे इनपुट डेटामध्ये. आपण इनपुट डेटामध्ये त्या गोष्टी देतो जे आपल्याला माहीत आहे, आणि जी आपल्याला माहीत करायची आहे ती आपण ॲज अ आउटपुट मिळते आपल्याला, पास और फेल. तो पास झाला की फेल. आणि आपण जर असं आता एक नवीन स्टुडंट क्रिएट केला, नवीन स्टुडंटची डेटा फ्रेम. मग त्यानंतर आपल्याला मॉडल थ्रू प्रेडिक्ट करायचं याचा स्कोर किती असेल. मॉडल डॉट प्रिडिक्ट न्यू स्टुडंट. मग आता हा जो स्टुडंट आहे याचा स्कोर आपल्याला इथं मिळतो आहे की म्हणजे ह्या इतक्या सगळ्या व्हेरिएबल्सनुसार की याचा स्कोर असेल 66. आपण जर याचा अटेंडन्स रेट कमी केला, लेट्स से की याचा अटेंडन्स रेट खूप कमी आहे, हा कधी कॉलेजला जातच नाही. आता मी याचं अटेंडन्स रेट कमी केलं आणि आता परत मॉडेलने व्हॅल्यू ती प्रेडिक्ट केली. मग आता अटेंडन्स रेट कमी केल्यावर याचं 90 to 10 केलं, तर मग इथं मॉडेलने जी व्हॅल्यू प्रेडिक्ट केली की याचा स्कोर किती असेल तो पण कमी झाला. जर आपण आता हे 100 केलं, ओके 100 केलं आणि इथं आपण स्कोर चेक करतो आहे, तर मग आता त्याचा 67पर्यंत गेला आहे. आणि नंबर स्टडी आवर्स पर वीक लेट्स से मी आहे ना आता हे 4च करतो आहे, 4 स्टडी आवर्स. आणि इकडं याचा स्कोर जो आहे तो कमी झाला. अटेंडन्स अजून आपण काही कमी करू शकतो. पास्ट एक्झामचा स्कोर जर आपण चेंज केला की पास्ट एक्झामचा स्कोर फक्त 9च होता, पण ह्यावेळेस त्याचे स्टडी आवर्स राहिलेले आहे लेट्स से 60 आवर्स. अटेंडन्स रेट पण 100 आहे, बट पास्ट एक्झामचा स्कोर कमी होता त्याचा. तर मग आता किती त्याचा स्कोर, तर मग आता नवीन त्याचा स्कोर आला आहे 61%. मग असे म्हणजे आपण जसे जसे व्हेरिएबल्समध्ये व्हॅल्यू चेंज करतो आहे, मग आपल्याकडं आता कुठल्या पण आता हा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. मग आपल्या नवीन स्टुडंटचा असा कुठला पण डेटा अवेलेबल आला, त्याची स्टुडंट आय डी, त्याचं जेंडर, त्याचं स्टडी पर हावर, अटेंडन्स रेट, मग त्यानुसार आपण प्रिडिक्ट करू शकतो की त्याचा स्कोर किती असेल. पण मग हा रिलिव्हंट डेटा पाहिजे. म्हणजे जसं की एका दुसऱ्या स्कूलच्या किंवा कॉलेजच्या डेटावरून आपण एका वेगळ्या कॉलेजचा डेटा नाही प्रिडिक्ट करू शकत. लेट्स से की जसं तुमचं कॉलेज आहे, तुमच्या कॉलेजचा हा सगळा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, तर मग ह्या तुमच्या कॉलेजच्या डेटानुसार आपण तुमचा डेटा प्रिडिक्ट करू शकतो की व्हॉट आर द चान्सेस. पण मग तुमच्या कॉलेजच्या डेटानुसार आपण दुसऱ्या कॉलेजचा डेटा नाही प्रिडिक्ट करू शकत. ओके, तर मग आता हा एक आपण बेसिक प्रोजेक्ट बघितला की आपण हा म्हणजे मॉडेल एक ट्रेन कसं करतो आणि क्रिएट कसं करतो. सो नेक्स्ट वीकला आपण काय करूया की लिनियर रिग्रेशन अँड लॉजिस्टिक रिग्रेशन आपण हे कवर करणार आहोत. तर मग नेक्स्ट वीकसाठी आपण पहिले तर 3 दिवस एक हे रन करूया की प्रोजेक्ट मी अजून 3 प्रोजेक्ट तुम्हाला समजून सांगेल. मग त्यानुसार आता मग पुढचे प्रोजेक्ट कोणते कोणते असतील, तर मग पहिला असेल तो एक डायबिटीज प्रिडिक्शन. दुसरा मी प्रोजेक्टचे जे टायटल्स आहे ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शेअर करेल, बट त्यातलं पहिलं एक असेल डायबिटीज प्रिडिक्शन सिस्टम. आणि मग असेच तुम्ही काही मला टायटल्स सुचवा की तुम्ही पण मला सांगू शकता. मग त्यानंतर पहिले तर 3 दिवस मी तुम्हाला प्रोजेक्ट समजून सांगेल की असे प्रोजेक्ट्स आपण करू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट्स तुमच्या स्वतः क्रिएट करायचे.
की प्रोजेक्ट्स तुम्ही 4-4चा ग्रुप करायचा आहे आणि त्या चार जे ग्रुप आहे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. मी मग तुमच्या ग्रुपचे नावं आणि त्याचे मेंबर्स नोट करून घेईल आणि त्यानंतर प्रत्येक ग्रुपकडनं आपल्याला एक एक लिनियर रिग्रेशनचा जो प्रोजेक्ट आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. सो दिस विल हेल्प की तुम्ही तुमचे जे फायनल इयरचे प्रोजेक्ट्स आहे ते बनवू शकाल. ओके.